प्रसंगी आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला श्लोक गीतेतील अध्याय क्रमांक 12 आणि 12व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 14। या ठिकाणी भगवान म्हणतात, संतुष्टः सततम योगी यतात्मा दृढनिश्चयः मयोर्पित मनोबुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः। आणि त्या श्लोकावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात, वर्षये विन सागरो जैसा जडे नित्य निर्भरो तैसा निरोपचारी संतोषी जो वाहुनी आपुली आण धरीचो अंतःकरण निश्चयो साचपन जयाचे जीवो परमात्मा दोन्ही बैसोनी एक कैसनी जयाची या हृदय भुवनी विराजते। भगवंताला कोणते भक्त प्रिय आहेत, कोणते साधक देवाला आवडतात याची ओळख करून देत असताना या ठिकाणी काही श्लोकांमध्ये भगवंताने त्याचं वर्णन केलेलं आहे। या 12व्या अध्यायामध्ये 20-22 श्लोकांचा हा अध्याय आहे आणि या अध्यायामध्ये कोणते भक्त देवाला आवडतात याची ओळख करून देत असताना भगवंत म्हणतात, संतुष्टः सततम योगी यतात्मा दृढनिश्चयः मयोर्पित मनोबुद्धिर्यो मद्भक्त समप्रिय। जे सदा संतुष्ट आहेत, जे अखंड संतुष्ट आहेत, म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये राहत असताना, आपलं जीवनाचा मार्ग क्रमण करत असताना चांगलं झालं वाईट झालं, सुख आलं दुःख आलं, मान आला अपमान आला, कुठलाही काळ असेल, कसाही प्रसंग असेल, कशाही प्रकारचे दिवस त्यांच्या वाट्याला आलेत तरी त्यांच्यामध्ये काही फरक पडत नाही। श्रीमंती आली म्हणून माजू नये आणि गरिबी आली म्हणून लाजू नये। एखाद्या ठिकाणी मान मिळाला म्हणून ओरडून जात नाहीत आणि अपमान झाला म्हणून मनाला काही वाटून घेत नाहीत। सुखात असलेले सुखाच्या वेळी भगवंताचं स्मरण करतात आणि दुःखाच्या वेळीही भगवंताचं स्मरण करतात। कोणत्याही प्रकारे सुखाचा दुःखाचा त्यांच्यावर काही परिणाम होत नाही, मान अपमानाचा त्यांच्यावर काही परिणाम होत नाही। संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढनिश्चयः। एका पांडुरंग परमात्म्याच्या चरणी ज्यांचा दृढ निश्चय आहे, त्या देवाच्या चरणी, त्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणी ज्यांचा दृढ निश्चय आहे, आणि विशेष म्हणजे जे भक्त मला मन आणि बुद्धी अर्पण करतात, मयोर्पित मनोबुद्धिर्यो मद्भक्त स मे प्रिय। ते भक्त मला आवडतात, ते भक्त देवाला आवडतात, असं देवाने या ठिकाणी ओळख करून दिलेली आहे। या श्लोकापासून पुढचे श्लोक 7-8 श्लोक जर तुम्ही वाचलेत तर त्याच्यामध्ये देवाने असं सांगितलेलं नाही की मला 5 फळं वाहणारा भक्त आवडतोय, मोठा नारळ वाहणारा भक्त आवडतोय, मोठा हार वाहणारा भक्त आवडतोय, सुगंधी अगरबत्ती लावणाराच भक्त आवडतोय, तुपाचाच दिवा लावणारा भक्त आवडतोय, असं सांगितलेलं नाही। भक्ताची लक्षणं सांगितलेली आहेत। तो भक्त कसा असावा अशा प्रकारची ओळख त्या ठिकाणी करून दिलेली आहे। त्या भक्ताचे गुण कसे असावेत, त्या भक्ताचं कार्य कसं असावं अशा प्रकारची ओळख त्या ठिकाणी करून दिलेली आहे। आणि म्हणून या ठिकाणी त्याची ओळख करून देत असताना माऊली म्हणतात, पाऊस पडला काय आणि नाही पडला काय, सागराला काय फरक पडतो माऊली, आहे की नाही? पाऊस पडला काय आणि नाही पडला काय, सागराला काही फरक पडतो? काही पडत नाही फरक त्याला।
तसा जो भक्त संसार प्रपंचामध्ये कार्य करत असताना फक्त आणि फक्त देवाचा अभूमन राहतो, मुक्त अवस्थेमध्ये जो कार्य करतो, साधक म्हणून जो कार्य करतो, साधना स्वीकारतोय आणि आपल्याला कुठे जायचंय, आपलं ध्येय काय आहे, आपल्याला कुठे पोहोचायचं आहे, आपल्याला काय प्राप्त करून घ्यायचं आहे, ते ध्येय स्मरणात ठेवून ते साध्य होईपर्यंत ते कार्य करतोय. अशा प्रकारचा भक्त देवाला आवडत असतोय. अशा प्रकारचे भक्त देवाला आवडत असतात. खर तर भक्तांचे प्रकार अनेक आहेत मौली, बरोबर आहे की नाही? आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी आहे की नाही? आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी हे मुख्य भक्तांचे प्रकार आहेत. माझ्यावर काहीतरी संकट आहे, माझ्यावर काहीतरी प्रसंग आहे, त्या प्रसंगातून मुक्तता व्हावी म्हणून देवाचं स्मरण करणारा आर्त भक्त आहे. जोवरी मला ताप तोवरी तू माझा बाप आहे की नाही? फक्त ताप असल्यानंतरच स्मरण करणारा भक्त. कबीर महाराज म्हणतात, दुख में स्मरण सब करे, सुख में करे ना कोय, जो सुख में स्मरण करे दुख काय का होय. दुःखामध्ये देवाची आठवण करणारे अनेक भक्त आहेत, फक्त दुःखातच देवाची आठवण करणारे अनेक भक्त आहेत, आहे की नाही? सुखाच्या वेळी मात्र त्यांना देवाचं विस्मरण होतंय. काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये चांगलं घडलं ना की माणूस छाती ठोकून सांगतो, मी केला, माझ्यामुळे झालं, मी आहे म्हणून. वाईट काही घडलं ना मग मात्र आपल्या नशिबाला दोष देत असतो, देवाकडे बोट दाखवत असतो, देवालाच ते आवडलं नाही, देवाने असं असं केलं. जो सुख में स्मरण करे दुःख काय का होय. दुःखामध्ये आपल्याला देवाचं स्मरण असतंय, ठीक आहे. दुःखाच्या वेळी आपण देवाचं स्मरण करतोय, ठीक आहे. अरे सुखाच्या वेळी जर देवाचं स्मरण केलं ना तर दुःख कधी येऊन जाईल पत्ता सुद्धा लागणार नाही आपल्याला. दुःख येणार नाही असं नाही. आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक या तिन्ही तापांपैकी एक ताप माणसाला असतोच असतो. देवादिकांना सुद्धा सोडलं नाही, संतांना सोडलं नाही, त्यांनी संतांना सोडलं नाही बघा. पण संतांच्या वाट्याला जे जे आलं ना ते त्यांनी स्वीकारले, हसत स्वीकारले, ते पण हसत. आम्हाला जरा कुठे परमार्थामध्ये त्रास झाला का आम्ही विचार करतोय, अरे बापरे माझ्यावर प्रसंग, देवाचं करत असताना सुद्धा माझ्यावर प्रसंग. ते देवाचं काही करत नाही, ते मजा करतायत, आनंदात आहेत, सुखात आहेत, समाधानात आहेत. मी देवाचं नामस्मरण करतोय, मी ग्रंथ वाचन करतोय, मी वाङ्मयाचा अभ्यास करतोय, मी देवाचं स्तवन करतोय, तरी सुद्धा प्रसंग माझ्यावरच. असा विचार मनुष्य करत असतो. अशा वेळी आपण एक स्मरणात ठेवावं की अरे निवृत्ती, ज्ञानदेव, सोपण आणि मुक्ताबाई या चारही भावंडांना समाजाने स्वीकारी, समाजाने मानपत्र द्यावं, समाजामध्ये जगता वागता यावं म्हणून विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता आई वडिलांनी देहांत प्रायचित्ताची शिक्षा भोगली. देहांत प्रायचित्त समजतंय ना तुम्हाला? जीव प्राण द्यायचा आहे, एवढा मोठा प्रसंग तर आपल्यावर नसेल. कीर्तना बंद पडावीत म्हणून तुकाराम महाराजांचे किती प्रयत्न केले लोकांनी. चालू कीर्तनामध्ये मारण्याचा प्रयत्न केला महाराजांना. ज्यांनी मारलं त्यांच्या घरी जाऊन तुकोबांनी त्यांचे हात पाय दाबले. बघा, उद्या परत या, तुम्ही असल्यानंतर आम्हाला आनंद वाटतो. म्हणजे कोणत्याही उद्देशाने, कोणत्याही प्रकारे त्यांना त्रास द्यावा आणि त्यांनी त्याचा स्वीकार करावा
ही देवाची आज्ञा असावी. देवाला असं वाटत असावं, देवाला असं द्यायचं असेल आम्हाला हे सगळं, म्हणून पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने आम्हाला हे सगळं प्राप्त झालेलं आहे. एका माणसाने जगद्गुरु तुकोबांना भेट दिली, हात जोडले, नमस्कार केला आणि तुकोबांना सांगितलं, महाराज अहो तुमच्याशी मला काम आहे. एवढंच फक्त ऐकलं तुकोबांनी आणि एवढा आनंद झाला तुकोबांना, कारण अख्खा गाव बोलतोय हा तुक्या काही कामाचा नाहीये. बरोबर आहे की नाही माऊली? सगळे काय म्हणतात हा तुक्या काही कामाचा नाहीये, आणि तू माझ्याकडे काम घेऊन आलेला आहेस म्हणजे मी काहीतरी कामाचं आहे हे आज मला कळायला लागलं. काम नंतर सांग रे काय असेल ते, पण काम घेऊन आलेला आहेस ना याच्यातच मला आनंद आहे. आणि मग विचारलं, दादा काय काम आहे रे तुझे? काय नाही, तुम्ही टाळ मृदुंग घेऊन यायचं आपल्या शेतावर आणि तुम्हाला जेवढं भजन करायचं असेल तेवढं करायचं. काय विणा टाळ मृदुंग तुम्ही आपल्या शेतावर घेऊन यायचं, तुम्हाला किती भजन करायचं तेवढं करा, आपल्या शेतात तुमचं भजन झालंच पाहिजे. महाराजांना आनंद वाटला. भजन होऊ नये म्हणून प्रयत्न करणारे अनेक आहेत. एकीकडे भजन चालू झालं की त्यांचं ऐकायला येऊ नये म्हणून दरवाजे लावणारे अनेक आहेत. एखाद्याने भजन आयोजित केलं, आम्हाला त्रास नको म्हणून घर सोडून 4 घडं लांब वर जाणारी माणसं अनेक आहेत, ऐकायला नको. पण आज तू माझ्याकडे काम घेऊन आलेला आहे आणि ते कामही असं आहे की माझ्या लायक, जे मला आवडतंय, जे काम मी करतोय ते काम माझ्याकडे तू घेऊन आलेला आहेस. अरे सांग फक्त कधीपासून सुरुवात करायची? महाराज आतापासूनच. अरे बापरे, लगेच. आणि झालं महाराजांनी तयारी केली, सगळं काही टाळ मृदुंग नाही का चिपळ्या घेऊन आपलं सुरुवात केली. त्यांनी महाराजांनी त्या शेतामध्ये भजनाला सुरुवात केली. ज्या माणसाने सांगितलं होतं तुकाराम महाराजांना त्याच्या शेतामध्ये भजन करायला, त्या माणसाचे शेजारी त्या माणसाला बोलायला लागले, काय वेडा माणूस आहे का रे? काय मूर्ख माणूस आहे का रे? काय वेडा माणूस आहे तू? काय मूर्ख माणूस आहे तू? कुशल तू तिकडे तुकारामाला ते सांगितलंय भजन करायला तुझ्या शेतामध्ये, त्याच्यातून काय सत्य होणार आहे? काय मिळणार आहे त्याच्यातून? साध्य काय होणार आहे त्याच्यातून? तुला काय मिळणार आहे? कोण म्हणायला लागले? शेजारी. कोणाला म्हणायला लागले? त्या माणसाला. बरं, त्यावेळेला तो म्हणाला, तुम्हाला काय माहिती मी त्याला का तिकडे काम लावून दिलंय ते? काय म्हणाला? तुम्हाला काय माहितीये मी माझ्या शेतामध्ये त्याला काय काम लावून दिले आणि कशासाठी लावून दिले काम? ते माझ्या शेतामध्ये टाळांचा आवाज, चिपळ्यांचा आवाज, तुकारामाचा आवाज, असा आवाज झाला ना की शेतात येणारी पाखरं पडून जातील, येणार नाही. पाखरांनी माझं सगळं शेत खाल्लंय रे. जे शेत खाणारी पाखरं आहेत ना ती पाखरं पडून जातील, म्हणून मी माझ्या शेतावर त्यांना सांगितलंय भजन करा. आता जाऊन पाहतोय म्हणे काय चाललंय ते त्यांचं. आणि ज्या वेळेला तो शेतावर गेला ना, ज्या वेळेला तो माणूस शेतावर गेला त्या वेळेला माऊली शेजाऱ्यांच्या शेतातली पण पाखरं त्याच्या शेतात आली होती जगद्गुरु तुकोबांचं भजन ऐकायला. काय ज्यांच्या अंगात खांद्यावर पक्षी खेळतायत त्यांचा आवाज ऐकून पक्षी कसे बरे बाजूला जातील सांगा ना. आणि मग त्याला कळलं, अरे माझा जो उद्देश होता तो उद्देश चुकीचा होता. संतांचा वापर कशाही प्रकारे जर लोकांनी करून घ्यायचं ठरवलं तरी संतांनी फक्त आणि फक्त समाज प्रबोधनाचंच काम केलेलं आहे. धर्माचं, देवाचं आणि देशाचंच काम कशा प्रकारे घडेल यासाठी संतांनी प्रयत्न केले, त्यासाठी संतांनी त्या पद्धतीने कार्य केलेलं आहे.
ताप कोणाला नाही आहेत. जनाबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई, कान्होपात्रा, आपण सर्वांचा विचार करा. आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक या 3 तापांपैकी एक ताप असतोच असतो. देवादिकांना सुद्धा अनेक उदाहरणं आहेत आपल्याकडे, अनेक दृष्टांत आहेत आपल्याकडे. आपण शोधा, पहा, आपण नेहमी ऐकत असतो. देवादिकांना सुद्धा ताप झाला ना, आहे की नाही? कारागृहामध्ये जन्म झाला देवाचा, बंदिस्त असलेले आई वडील, आहे की नाही? जगता यावं, वाढता यावं, कार्य करता यावं म्हणून बापाने प्राणाचा विचार न करता जीव धोक्यात घालून यमुना पार केली. भगवान श्रीकृष्णांना डोक्यावर घेऊन. ज्या दिवशी आम्ही देवाला डोक्यावर घेऊ ना, त्या दिवशी आमचे सगळे बंध तुटले जातील, हे मात्र निश्चित आहे. फक्त आम्ही देवाला डोक्यावर घेतलं पाहिजे. आम्ही संसाराला डोक्यावर घेतोय, आम्ही प्रपंचाला डोक्यावर घेतोय, आम्ही वासनेला डोक्यावर घेतोय, आम्ही विषयांना डोक्यावर घेतोय, आम्ही नको नको त्या विचारांना डोक्यावर घेतोय. ज्या दिवशी आम्ही देवाला डोक्यावर घेऊ ना, त्या दिवशी आमचे सगळे बंध तुटले जातील, मुक्त अवस्था प्राप्त होईल. मोक्ष कशाला म्हणतात, त्याची आत्मप्रचिती, आत्मप्रत्यय आम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सुखात असो वा दुःखात असो, आपण भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. फक्त आणि फक्त दुःखामध्ये नामस्मरण करतात ना, त्याला अर्थ भक्त म्हणतात. आणि अर्थासाठी जे करतात, फक्त तेवढ्यासाठीच, फक्त आणि फक्त तेवढ्यासाठीच जे परमार्थ करतात, भक्ती करतात, अर्थासाठी फक्त, त्याला अर्थार्थी भक्त म्हणतात. अर्थार्थ. एक भक्त असा आहे, मला देवाला कळवून घ्यायचं आहे, मी देवासारखा झालो पाहिजे, मी देवासारखा दिसलो पाहिजे, मी संतांसारखा दिसलो पाहिजे, मी साधू सारखा दिसलो पाहिजे. जिज्ञासू. पण आत्मज्ञानाची प्राप्ती करून अंतःकरणामध्ये बदल करून घेऊन देव नाही पाहता आलं तरी चालेल, पण देव होता आला पाहिजे. आणि देव होण्यासाठी आत्मीयतेने जो परमार्थ भक्ती आणि देवाचं नामस्मरण करतोय ना, तो ज्ञानी भक्त. आणि अशा प्रकारे या ठिकाणी भगवंताने या गीतेमध्येच त्याची ओळख करून दिलेली आहे. ज्ञानी भक्त देवाला आवडतात. आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेऊन जे फक्त आणि फक्त मुक्त अवस्थेसाठी धडपडत असतात, तळमळत असतात, मी मोकळा झालो पाहिजे, मी जो बद्ध अवस्थेमध्ये कार्य करतो, ही बद्ध अवस्था संपली पाहिजे, दूर झाली पाहिजे, बाजूला झाली पाहिजे, आणि मी मोकळा झालो पाहिजे, मी मोकळा झालो पाहिजे. देवासारखी कर्म माझ्याकडे आली पाहिजे. संत होण्यासाठी, देव होण्यासाठी, त्याप्रमाणे कार्य करण्यासाठी ज्याची तडफड असते, तळमळ असते, धडपड असते ना, असे भक्त देवाला आवडत असतात. म्हणून भक्ताचे प्रकार जरी 4 असले ना, तरी आपण कुठे बसतोय हे आपण ठरवायचं. या ठिकाणी जर आपण विचार करायला गेलो तर ज्या युगामध्ये आपण कार्य करतोय, ह्या युगाचं नाव काय? कलियुग, आहे की नाही? कलियुग आहे. तुम्ही गुरुचरित्रातला 2रा अध्याय जर वाचला ना, तर कलियुग या ठिकाणी कशा प्रकारे येऊन कार्य करणार आहे हे त्याने अगोदर ब्रह्माला सांगितलेलं आहे. ब्रह्मदेवाला आधी सांगितलेलं आहे, मी जाईन, पण त्या ठिकाणी कसं कार्य करेन, कशा प्रकारे वागेन, कोण माझे मित्र असतील आणि कोण माझे वैरी असतील, ते स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. कृतायुग येताना त्याची स्थिती बघा कशी होती. त्रेतायुग येताना त्याची स्थिती बघा कशी होती. द्वापार युग या ठिकाणी कार्य करायला येताना त्याची स्थिती बघा कशी होती. आणि कलीचं चित्र जर तुम्ही पाहाल ना, येतानाचं चित्र विचित्र चित्र. पाहू नये, दर्शन घडू नये, डोळ्यापुढे कधीच येऊ नये ते चित्र सुद्धा, त्याचं कार्य तर लांबच, बरं का.
त्या कलीचं वागणं, त्या कलीचं जगणं तर लांबच, पण चित्र सुद्धा पाहू नये अशा प्रकारची चित्र विचित्र अवस्था आहे त्याची. एकाने मला विचारलं, महाराज कलियुगाचं वर्ष किती राहिल्यात अजून? 4,32,000 हे कलीचं आयुष्य आहे. प्रत्येकाचं मांडलेलं ते, तेवढा विचार करायला आपल्याला तेवढा वेळ नाही. आपल्याला अगदी कमी वेळामध्ये चिंतन करायचं आहे. विचारला, सहज बोलून गेला तो. महाराज म्हणे, कलीचे अजून आयुष्य राहिले किती? कलीचं अजून किती आयुष्य, किती वर्ष या ठिकाणी कली कार्य करणार आहे? त्याला विचारलं, म्हटलं दादा तुझं वय किती आहे? म्हणे आता माझं वय आहे 60 वर्ष. देवाने जेवढं आयुष्य दिलेलं आहे तेवढं आयुष्य जर तुम्हाला भेटलं तर कलियुगाची 40 वर्ष बाकी आहेत. काय शतवर्ष वय नाही मिले माणसाला. आयुष्य या कलियुगामध्ये किती दिलेलं आहे? शास्त्रामध्ये 100 वर्ष दिलेलं आहे. तेवढं मिळत नाही, पण ठीक आहे, जेवढं दिलंय तेवढं जरी तुम्हाला मिळालं. आता वय किती तुमचं? 60. मग कलियुगाची किती वर्ष राहिली? त्याच्यानंतर तुम्ही आवरल्यावर कली आहे का, कृता आहे का, त्रेता आहे का, द्वापार आहे, त्याची गरज काय तुम्हाला? पण त्याच्याही पलीकडे सांगू का, कलीने काय सांगितलंय? परश्री रथ आणि परद्रव्य हरक हे माझे भाऊ आहेत. जगद्गुरु तुकोबा या ठिकाणी आम्हाला ओळख करून देतात. गाथेमध्ये ओळख करून देत असताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात, साधने तरी हेची आता जो कोणी साधेल, परद्रव्य परणारी याचा धरी विटाळ. परद्रव्य परणारी याचा धरी विटाळ. तो कली बोलतो, परद्रव्य हरक आणि परश्री रथ माझे भाऊ आहेत. घाम गाळणारे, कष्ट करणारे, मेहनत करणारे आणि त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करणारे यांना कली स्पर्श सुद्धा करत नाही. पण कली म्हणतोय पाकिटमार जे आहेत, गरीबाच्या योजना खाणारे, गरीबाचं शोषण करणारे, शेतकऱ्याच्या वरच्यावर योजना खाणारे आणि आपले खिसे भरणारे हे कलीचे सख्खे भाऊ आहेत. अनितीने वर्णन करणारे, अनितीने वागणारे, अधर्माने वागणारे, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अद्वय, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा यांच्या सगळ्यांच्या अधीन होऊन नको त्याप्रमाणे कार्य करणारे हे कलीचे सख्खे भाऊ आहेत. आम्ही कलियुगात वावरत असताना जर आम्ही प्रत्येक आई बहिणीला जर आई आणि बहीणच म्हणत असू तर तुम्ही कलियुगात नाही, तुम्ही सत्ययुगात वावरत आहे. कष्ट करून, घाम गाळून, मेहनत करून आणि मग आम्ही जर आमचा उदरनिर्वाह करत असू, कोणाचा द्वेष घडत नाही, कोणाचा मत्सर घडत नाही, कोणाचा तिरस्कार घडत नाही, आम्ही सत्ययुगाची कर्म करतोय. आम्ही सत्ययुगाची कर्म करतोय. अरे जगद्गुरु तुकोबा म्हणतात, चंदनाच्या संगे बोरी बिघडल्या, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. चंदनाचा नुसता संग झाला तर बोरींना सुद्धा चंदनाचा सुगंध यायला लागला. आम्ही कोणाच्या जोडीला बसावं हे आम्हाला कळलं पाहिजे. प्राजक्ताची फुलं एका धाग्यामध्ये ओवताना, त्याचा हार गुंफताना ती फुले जरी कोमेजली ना, काही कालांतराने त्या फुलांनी जरी बाजूला झाले ना, तरी तो धागा हातात घेऊन नाकाला लावून बघा. अरे ज्याला संग झाला ना ज्या धाग्याला, प्राजक्ताच्या फुलांचा, त्या धाग्याचा सुगंध काही काळ जात नाही दादा. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काय करायचंय, कसं जगायचं आहे याचा विचार जर करायचा असेल ना, तर आपला संग महत्वाचा आहे. आपण कोणाच्या जोडीला बसतोय हे महत्वाचं आहे. मी अनेक ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी सांगत असतो, आमच्या घरामध्ये ज्या वेळेला आम्ही कांद्यांची गोण घेऊन येतोय ना, त्यावेळेला आमची गृहिणी पहिली ती गोण फोडते, मोकळी करते सगळे कांदे. खरं आहे की खोटं आहे? की आणलेली गोण तशीच ठेवते, 4 महिन्याने बघू.
जेव्हा गरज लागेल तेव्हा सध्या कांदे आहेत. आणि असा जर विचार केला 4 महिन्याने पाहू तर 4 महिन्यानंतर ती घरात राहणारच नाही, कारण आपल्याला घराच्या बाहेर काढेल ती. माऊली खरं आहे की खोटं आहे? आपल्याला घराच्या बाहेर काढेल ती. मग आम्ही काय करतो? आमच्या घरात ती गोड आणल्यानंतर पहिले खोलतो, मोकळी करतो. बरोबर आहे? महिलांचं काम असतंय ते. रागाने, द्वेषाने, तिरस्काराने तुम्ही कोणते कांदे फेकून देताय? नासलेले कांदे फेकून देताय, कारण आपल्याला माहिती आहे एखादा जरी नासलेला कांदा राहिला ना तरी अख्खी गोल नासवण्याचं सामर्थ्य त्याच्यात असतंय. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या आयुष्यातले नासलेले कांदे फेकून द्याल ना, त्या दिवशी तुमचं आयुष्य, तुमचं जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त नासलेले कांदे फेकता आले पाहिजेत. तुमच्या वाईट विचारांचं समर्थन करणारे 100 मित्र जवळ करण्यापेक्षा तुम्ही 2च मित्र जवळ करा. फक्त त्यांच्यामुळे तुमच्याकडे चांगली कर्म उभी राहिली पाहिजे. देवाचं चिंतन, देवाचं स्मरण, संतांचं स्मरण तुमच्याकडे राहिलं पाहिजे. असे मित्र तुम्ही जवळ करा. 100 मित्रांची गरज काय तुम्हाला? वाईट कर्माला प्रवृत्त करणारे, वाईट कर्माला समर्थन करणारे 100 मित्रांची गरज काय? अरे ज्यांचा घर उद्ध्वस्त झालेला आहे, त्यांचा संसार उद्ध्वस्त झालेला, ज्यांची मुलं बाळ रस्त्यावर आलेली आहेत, त्यांच्याच संगतीला बसून जर आम्ही त्यांचा आधार घेत असू, त्यांचे विचार जर आम्ही आत्मसात करत असू, त्यांच्या विचाराप्रमाणे जर आम्ही सुद्धा कर्म करत असू, तर सांगा ना, आम्ही नासलेले कांदे फेकतोय एवढी बुद्धी आम्हाला दिलेली आहे. आमच्या जीवनातली नासलेली माणसं आम्ही का फेकू शकत नाही? ती बुद्धी आम्हाला नाहीये का? मागच्या वर्षीचं गंजलेलं लोखंड ज्या ठिकाणी ठेवलंय त्याच ठिकाणी जर नवीन लोखंड आणून त्याच्यावर जर ठेवलं ना, भले नवीन लोखंडाची किंमत जास्त असते माऊली, गंजलेल्याची कमी असते. पण तुम्हाला माहिती आहे, गंजलेलं नवीनला गंजवतंय. आम्ही गंजलेल्यांच्या जवळ का बसावं? अरे इकडे माऊली म्हणतात, देवाची द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्ती चारही साधियल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. सतत आणि सतत आमच्याकडून भगवंताचं नामस्मरण झालं पाहिजे. सतत आणि सतत आम्ही देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. आणि ते नामस्मरण आमच्याकडून घडावं म्हणून आम्हाला किती साधा आणि सोपा परमार्थ, किती साधा आणि सोपा परमार्थ संतांनी करून दिलेला. किती साधा आणि सोपा सांगा. 16व्या वर्षी माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली. 116 वर्ष जगणाऱ्या माणसाने तिचा अभ्यास करावा आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यावा. काय 16व्या वर्षी जर माऊली ज्ञानेश्वरी लिहू शकतात, तर आम्हाला कमीत कमी 16व्या वर्षी वाचण्याची तरी बुद्धी झाली पाहिजे ना. 60 वर्षाचे होऊनही जर आमच्या मांडीवर अजून ज्ञानेश्वरी नसेल, आमच्या पुढ्यात जर अजून कधी ज्ञानेश्वरी आलीच नसेल, ज्ञानेश्वरीला कधी जर आमचा स्पर्शच झाला नसेल, तर सांगा ना, आम्ही जगतोय म्हणजे काय? शेळीच्या गळ्यातला सर किती दूध देतोय बरं? शेळीच्या गळ्यातला सर किती दूध देऊ शकतो? मोराच्या पंखावरची डोळे, त्या डोळ्यांनी मोर पाहू शकतो का कधी? जग पाहण्याचं सामर्थ्य त्या डोळ्यांमध्ये नसतं, ते सांगायला फक्त डोळे असतात. शेळीच्या गळ्यातले सर फक्त सांगायला असतात. तशी काही माणसं फक्त माणसं सांगायला असतात, जगायला वागायला नाहीत. अरे प्राण्या पक्षाला लाज वाटावी अशी जगतात, वागतात माणसं. प्राण्या पक्षाला लाज वाटावी अशी जगतात, वागतात माणसं, जगायला वागायला नाही. म्हणून नरदेह जो तुम्हा आम्हाला दिलेला आहे ना, याचा विचार प्रथम आम्ही केला पाहिजे. कशासाठी दिलेला आहे हा मनुष्य देह? आम्हाला कशासाठी दिलेला आहे? ज्या युगात आपण वावरतोय, राहतोय ना, त्या युगामध्ये त्रास तर होणारच आहे. त्रास होणार आहे. संतांना झाला, देवांना झाला, आपल्याला सुद्धा होणार आहे. ज्यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण या ठिकाणी हे प्रवचन आयोजित केलेलं आहे, या चिराडपाड्यातील या ढमणे परिवाराचे पिताश्री कैलासवासी राजाराम सकाराम ढमणे बाबांना 14 नोव्हेंबर 2022 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं दुःखद असं निधन झालं. त्यांच्या पाश्चात त्यांचे मुलगे आहेत.
नरेश दादा असतील, अविनाश दादा असतील, कैलाश दादा असतील, त्याचप्रमाणे आमच्या मायाताई आणि या बाबांचे भाऊ सीताराम बाबा, त्यांचे पुतळे, त्यांचा संपूर्ण हा ढमणे परिवार, आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रमंडळ, आपल्या सर्वांना माहिती आहे या माणसांचं जीवन, ह्या माणसांचं जगणं वागणं माहिती आहे. हलाखीच्या काळामध्ये, अतिशय गरिबीच्या काळामध्ये ह्या वृद्ध माणसांनी, या वयस्कर माणसांनी 4-4, 5-5 मुलांचा सांभाळ केला. आज त्यांचं पुण्यस्मरण दिन आहे आणि त्यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. आपलं आयुष्य जगत असताना, आपलं जीवन मार्गक्रमण करत असताना काहीतरी चांगली कर्म केली त्यांनी. आणि मी तर म्हणेन पुण्यस्मरण त्यांचंच घडलं जातंय, ज्यांनी काहीतरी आयुष्यामध्ये पुण्य केलं जातंय. पुण्याचं स्मरण केलं जातंय, पापाचं स्मरण केलं जात नाही. पुण्याचंच स्मरण केलं जातंय. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आपण काय केलं पाहिजे याचा विचार आपण करायचा आहे. देह तर जाणार आहे, नाशिवंत देह जाणार, सकळ आयुष्य खातो काळ सावधान. आली या संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. देह जाईल जाईल, यासी काळ वा खाईल. नाशिवंत आहे देह, जाणार आहे देह. देह जर जाणार आहे, देहाची माती होणार आहे, पंचभूत पंचभूतांमध्ये विलीन होणार आहेत. पृथ्वी पृथ्वीमध्ये विलीन होणार आहे, आप आपामध्ये विलीन होणार आहे, तेज तेजामध्ये विलीन होणार आहे, आकाश आकाशामध्ये विलीन होणार आहे, वायू वायूमध्ये विलीन होणार आहे, आप आपामध्ये विलीन होणार आहे. प्रत्येक तत्व त्या तत्वामध्ये विलीन होणार आहे. देहाची माती होणार आहे, हे आपल्या डोळ्यासमोर आपण पाहतोय. माणूस गरीब असला किंवा श्रीमंत असला, गरीबाच्याही कफनाला खिसा नसतो आणि श्रीमंताच्याही कफनाला खिसा नसतो. तुमच्या गावात कितवी पर्यंत शाळा आहे? 7वी पर्यंत जर शाळा आहे तर कमीत कमी 7 ते 8 वर्ग असणार, वर्ग खोल्या. बरोबर आहे? तुमच्या गावामध्ये मंदिरं किती आहेत सगळी मिळून? अंदाजे 4 मंदिरं आहे की नाही? 4 मंदिरं तुमच्या गावामध्ये, 7-8 शिक्षणाच्या वर्ग खोल्या. त्यांनी सांगितलं त्याच्यावर फक्त विश्वास ठेवा, मोजत बसू नका. बरं, मग 7-8 जर वर्ग खोल्या आहेत, 4-5 जर मंदिर आहेत, स्मशानभूमी पण 4-5 असतील तुमच्या गावात? हा, असं कसं? म्हणजे गरीब माणसं मेली तरी आणि श्रीमंत मेले तर, काळी मेली समजा तर मग तिथंच, आणि गोरी मेली तर मग ते पण तिथंच, सगळे तिथेच. बरोबर आहे की नाही? मग आम्ही काळे असलो, गोरे असलो, श्रीमंत असलो, गरीब असलो, अशिक्षित असलो, सुशिक्षित असलो, आमची सगळ्यांची शेवटची जागा जर एकच आहे, तर मग आम्ही आयुष्यभर अभिमान करतोय तो कसला? आयुष्यभर जो काही अभिमान करतोय मी, आणि हा अभिमान अनेक गोष्टीतून येत असतो. बरं का? आहे की नाही? कधीतरी रावणाचा पुतळा जाळता जाळता अभिमान पण जर जाळला ना त्याच्याबरोबर, तर श्रीरामाचे विचार आल्याशिवाय राहणार नाहीत. पण काय जाळावं हे आम्हालाच कळलं नाही. आम्ही फक्त देवाच्या मूर्त्यांचं विसर्जन केलं हो, पण मूर्त्यांचं विसर्जन करता करता आमच्याकडचं सगळं किलमेश, आमच्याकडची सगळी घाण त्या विसर्जन करायची आहे, जेणेकरून आमच्या अंतरीचा देव शुद्ध आणि स्वच्छ आम्हाला व्यवस्थितरित्या त्याचा आत्मसाक्षात्कार होईल. याचा विचार आम्ही कधी करतच नाही, कधी केलाच नाही, कधीच नाही. म्हणून अखंड आणि अखंड एक विचार करायचा आहे, आम्हाला जगता आलं पाहिजे, वागता आलं पाहिजे.
संत म्हणून, देव म्हणून, कमीत कमी माणूस म्हणून तरी, कमीत कमी माणूस म्हणून तरी. देवाचं भजन करणं माणसाचा अधिकार, देवाचं पूजन करणं माणसाचा अधिकार. भक्ती, परमार्थ, देवाचं नामस्मरण कोण करू शकतो? पशु पक्षी नाही करू शकत. दादा, श्वेत, जांडव, जारद आणि उद्भिद या 4 खाणी निर्माण केलेल्या आहेत. या 4 खाणींचा विस्तार 84 लक्ष जीवयोनीमध्ये केलेला आहे. पण या 84 लक्ष जीवयोनीमध्ये फक्त आणि फक्त 83,99,999 योनी त्या ठिकाणी कार्य करू शकत नाही, देवाचं भजन पूजन करू शकत नाही. पण एक मनुष्य योनी, एक माणूस असा आहे की हा देवाचं भजन पूजन करू शकतो. अरे ज्या युगामध्ये आपण कार्य करतोय, परत परत सांगावं असं वाटतंय की हा कलियुग आहे. या ठिकाणी कार्य करत असताना तुम्ही जर तुमच्या उद्योजक क्षेत्रामध्ये जर तुमची प्रगती झाली तर तुमच्या तंगड्या खेचणारे अनेक असतील. सामाजिक क्षेत्रामध्ये जर तुमची प्रगती झाली तर तुमच्या तंगड्या खेचणारे अनेक असतील. राजकीय क्षेत्रामध्ये जर प्रगती झाली तुमची तर तुमच्या तंगड्या खेचणारे अनेक असतील. माऊली, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा जर तुमची प्रगती झाली ना तर तिथे सुद्धा तुम्हाला त्रास होणार. तिथे सुद्धा तुमच्यावर प्रसंग येणार, संकट येणार. पण प्रसंग, संकट आली म्हणून हतबल व्हायचं नाही. मी जे कार्य करतो ते देवाचं आहे, देशाचं आहे, धर्माचं आहे, एवढी साक्ष जर आपला अंतरात्मा आपल्याला देत असेल ना तर ज्या पद्धतीने अनेक डोंगर पार करून ज्या पद्धतीने ती नदी सागराला भेटायला जाते की नाही, अनेक वेळी वाकडी वळणं घेऊन फक्त आणि फक्त तिचा उद्देश एवढाच असतो, मला सागराला भेटायचं आहे, मला ते सिद्ध करायचं आहे, मला ते साध्य करायचं आहे. आणि अनेक मोठमोठे डोंगर फोडून ज्या पद्धतीने ती नदी आपला ध्येय साध्य करते, सागराला भेटणार ध्येय जशी साध्य करते की नाही, तसं आमचा सुद्धा एकच ध्येय पाहिजे. अरे कोणी निंदा अथवा वंदा, कोणी काही म्हणा, आम्ही आमचा परमार्थ जो आहे ना, जो देवाचे विचार आहे, जो भक्ती आहे, जी परमार्थ आहे, तो आम्ही कधीच थांबवणार नाही. अनेक मार्ग आहेत त्यासाठी आपल्याला, एकच मार्ग नाही, काही अनेक मार्ग आहेत. आपल्याला जर देवापर्यंत जायचंय, देवाची ओळख घ्यायची, भक्ती करायची, परमार्थ करायचा आहे, फक्त आम्हाला ना पाचर मारले काहीकांनी, ती पाचर आमची निघत नाही. आमचाच भारी, आम्हाला सगळा भेटलाय. काय सगळा बंद पडेल ना, फक्त आमचाच राहील. अशा काही पाचरी मारलेले आहेत. अरे 700-750 वर्ष कार्य केलं माऊलींनी. आजही ज्ञानेश्वरीच्या रूपाने माऊली आमच्या घरात आहेत, नवे नवे त्यांच्या विचाराच्या रूपाने आमच्या हृदयात आहेत आणि शेवटपर्यंत राहणार आहेत. 350-400 वर्ष कार्य केलं. 350-400 वर्ष अगोदर कार्य केलं जगद्गुरु तुकोबांनी. गाथेच्या रूपाने, त्यांच्या अभंगाच्या रूपाने आजही ते आमच्या घरात आहेत आणि जे घरात आहेत ते आमच्या हृदयात आहेत, हृदयात आहेत. कशा प्रकारे संतांनी कार्य केलं, कधीतरी याचा विचार करा. संतांचं कार्य बाजूला सारून, धर्माचं कार्य बाजूला सारून, ज्यात आमचं हित आहे, ज्यात आमचं स्वहित आहे, ज्याला स्वधर्म म्हणतात, ज्याला स्वधर्म आचरण म्हणतात, ज्याला नम्रतेचं कार्य म्हणतात, ते कार्य बाजूला सारून आम्ही काय घेऊन बसलोय? काय घेऊन बसलोय? अभिमानाचा परमार्थ, अहंकाराचा परमार्थ, याचा द्वेष करणं, त्याचा मत्सर करणं, त्याचा तिरस्कार करणं. सकाळी बिचारी ती सासू उठलेली, सासूचं आवरलेलं चहाची वाट पाहत आहे आणि सून तिकडे पोथ्या वाचायला बसले. माझ्या पोथ्या वाचून झाल्याशिवाय तुम्हाला चहा भेटणार नाही. अरे तुला खरा देवच कळला नाही. ज्या दिवशी तुला घरातला देव कळेल, चालता बोलता देव कळेल आणि त्या चालत्या बोलत्या देवाची सेवा ज्या दिवशी तुझ्याकडून घडेल ना, त्या दिवशी मंदिरातल्या देवाची सुद्धा कृपा तुझ्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. पण आम्हाला पाचरी मारल्यात, फक्त पोत्या वाचण्याला परमार्थ म्हणतात. अरे कसं जगावं हे कळावं म्हणून आम्ही अभ्यास केला पाहिजे, म्हणून आम्ही वाङ्मय वाचलं पाहिजे, म्हणून संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास आम्ही केला पाहिजे.
हे आमचाच भारी ना, आम्हाला सगळा कल्लाय. नाही, बाजूला सारा. तुम्हाला काहीच कळलं नाही म्हणून तुम्ही म्हणताय आम्हाला सगळा कल्लाय. सगळा जाणार ना, फक्त आमचाच राहणार. जेव्हा उडल तेव्हा कळेल तुम्हाला. हिंदू आहोत आपण, हिंदू म्हणून जन्माला आलेलो आहोत. तुमच्या घरात कोणताही ग्रंथ असू द्या, गाथा असू द्या, गीता असू द्या, भागवत असू द्या, ज्ञानेश्वरी असू द्या, दासबोध असू द्या, कोणत्याही ग्रंथाचं, कोणत्याही संतांचं वाङ्मय तुमच्या घरात असू द्या, आपण त्या वाङ्मयाचा अभ्यास, त्या वाङ्मयाचं वाचन तुमच्या घरात झालं पाहिजे. आम्ही एवढ्या दरिद्री विचाराचे आहोत ना, की काही वेळेला आमची परिस्थिती आम्हाला दाखवायला, आमच्यात किती दरिद्री माणसं आहेत ही दाखवायला, काही वेळेला आम्हाला इतर धर्माच्या लोकांचा दृष्टांत द्यावा लागतो. माऊली नाईलाज असतो, त्यांची स्तुती करावी लागते. इतर धर्माची लोक बघा कशी आहेत, किती त्या धर्माला महत्व देतात, त्यांच्या वाङ्मयाला किती महत्व देतात, त्यांच्या प्रार्थनेला किती महत्व देतात. आणि आम्ही एकमेकाचा द्वेष मत्सर करतो. याचा ह्यो पंथ, त्याचा तो पंथ, तो ह्यो गुरुचा चला, तो त्या गुरुचा चला. याच्या कपाळाला लाल टिळा आहे, त्याच्या कपाळाला काळा टिळा आहे, याच्या कपाळाला टिळ्यावर टिळा आहे, त्याच्या कपाळाला गंधगोळी आहे, याच्या कपाळाला शेंदूर आहे. हिंदू धर्माच्या संस्कृतीप्रमाणे त्याच्या कपाळाला टिळा आहे हे महत्वाचं आहे. हिंदू धर्माच्या संस्कृतीप्रमाणे त्याच्या घरात ग्रंथ आहे हे महत्वाचं आहे. नाहीतर आज अशी काही दरिद्री माणसं पाहायला मिळतात, घरामध्ये 40-50 हजाराचा एसी आहे, 15-20 हजाराचा फ्रीज आहे, 15-20 हजाराची वॉशिंग मशीन आहे, 15-20 हजाराची फ्लॅट टीव्ही आहे, पण एखादा ग्रंथ 500 रुपयाचा घरात नसावा, एवढी दरिद्री अवस्था आज माणसाची आपल्याला पाहायला मिळत आहे. एखादा ग्रंथ आमच्या घरात नसावा. उद्या पैसा येईल रे आपल्याकडे. या कलियुगामध्ये पैसा आणण्यासाठी, पैसा मिळवण्यासाठी अनेक साधनं आहेत, पण धर्म कार्य तुमच्या घरात पाहायला मिळेलच असं सांगू शकत नाही. ते धर्माचं कार्य आपल्याला टिकवायचं आहे, जगवायचं आहे, वाढवायचं आहे, आणि ही जबाबदारी आपल्यावर आहे. सगळ्यांना संतांना त्रास झाला नाही का? संतांनी काही भोगलं नाही का? संतांनी काही कष्ट केले नाहीत का? एक अभंगाची रचना करायची म्हटल्यानंतर आम्हाला कधीतरी आम्ही प्रयत्न केला तर माऊली नाही जमत ना. खरं की खोटं आहे? 4,500 अभंगाची रचना जगद्गुरु तुकोबांनी कशी केली असेल फक्त विचार करा. आणि ते 4,500 अभंग म्हणजे जगद्गुरु तुकोबांचं चरित्र आहे. त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटना, चांगल्या वाईट, सगळे आलेले अनुभव सगळे महाराजांनी कथन केलेले, लिहिलेले त्या ठिकाणी. एका अभ्यासाचा जरी आपण अभ्यास केला तरी आपल्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. एका अभंगाचा जरी आपण अभ्यास केला तरी सुद्धा. ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. एक ओवीचा तरी अनुभव आम्ही घेतला तरी आमच्या आयुष्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. संतांचा संग होऊन खांब जर देव होऊ शकतो, संतांचा संग होऊन एखादी शिळा जर देव होऊ शकते, संतांचा संग होऊन एखाद्या रेड्याचं जर मंदिर, एखाद्या रेड्याची जर समाधी होऊ शकते, संतांचा संग झाल्यानंतर, देवाचा संग झाल्यानंतर उंदराला सुद्धा नमस्कार केला जातो. देवाचा संग झाल्यानंतर मोराला सुद्धा नमस्कार केला जातो. देवीचा संग झाल्यानंतर वाघाला, शिवाला सुद्धा नमस्कार केला जातो. देवाचा संग झाल्यानंतर नंदी बैलाला सुद्धा नमस्कार केला जातो. देवाचा संग झाल्यानंतर गरुडाला सुद्धा नमस्कार केला जातो. देवाचा संग झाल्यानंतर रेडा सुद्धा वेद बोलू शकतो. आम्ही तर माणसं आहोत माऊली. ज्या खांबाला टेकून फक्त माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली, लिहिली ना, अरे जा आजही त्या आपेगावला, नेवास्याला, त्या ठिकाणी आजही आम्हाला त्या खांबाचं मंदिर पाहायला मिळतंय आणि त्या खांबाच्या दर्शनासाठी रांगेत माणसं उभी असतात. आपेगाववरून आळंदीला येत असताना ज्या वेळेला ज्या रेड्याच्या मुखातून वेद बोलवले गेले माऊली, रेडा क्षीण होता, वृद्ध होता, येता येता थकला गेला आणि आळ्या फाट्याच्या तिथे आल्यानंतर त्यांनी प्राण सोडला.
ज्या ठिकाणी त्याने प्राण सोडला ना त्या ठिकाणी त्या रेड्याची समाधी आहे. आज जर तुम्ही त्या आळे फाट्याच्या तिथे जाणार ना तर त्या रेड्याच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी हजारो माणसं रांगेमध्ये उभी असतात. दगडाने बांधलेली मंदिरं आम्ही अनेक बघितली रे, पण एखाद्या दगडाचं मंदिर व्हावं ते फक्त जगद्गुरु तुकोबाच करू शकतात. माणसाची जर ओळख करून द्यायची झाली तर दगडाची सुद्धा माणसाला उपमा देऊ शकत नाही. टाकीने खपली फोडली ती मागुती ना जडली, पण मनुष्याची कुबुद्धी झाडली ती पुन्हा लागली. टाकीने जर खपली फोडली ना तर ती पुन्हा लागत नाही, आहे की नाही? चित्र विचित्र दगडाची मूर्ती ज्या वेळेला झाली त्यावेळेला त्या मूर्तिकाराचं स्तवन केलं, स्तुती केली. त्या मूर्तिकाराला म्हटलं, काय अहो काय सुंदर मूर्ती बनवली हो तुम्ही, काय सुंदर मूर्ती घडवली हो तुम्ही. त्यावेळेला तो काय बोलला माहितीये का, मी घडवली नाही, मी बनवली नाही. तो चित्र विचित्र आकाराचा दगड होता ना त्याला नको असलेले भाग फक्त त्याचे बाजूला काढले, ती मूर्ती आपोआप तयार झाली. आमचंही तसंच आहे, आम्ही फक्त आमच्या आयुष्यामध्ये नको असलेले भाग बाजूला काढले पाहिजेत. वासना धामील पडली गळ घालून वेंटाळे वमी करला जिव्हाळाली वेळोवेळा भयानक. काम मगर मिठी सुटेना तिरस्कार लागता तुटेना मदमत्सर होटेना भुली पडली. आम्ही इंद्रियांचं ऐकतोय आणि या ठिकाणी माऊली ओळख करून देतात, अर्जुना इंद्रिय जे जे म्हणती ते त्याची, जे पुरुष करती ते तरलेची न तरती विषय सिंधू. आमच्या इंद्रियांना आवड कसली आहे, आमच्या मनाला आवड कसली, आमच्या मनाला इंद्रियांना काय आवडत आहे. नको असलेले भाग फक्त बाजूला काढा. देवाची मूर्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आमच्याकडचा द्वेष, आमच्याकडचा मत्सर, आमच्याकडचा तिरस्कार बाजूला झाला पाहिजे. हा तो गुरुचा चला, हा गुरुचा चला, तो ह्या पंथाचा, तो त्या पंथाचा, ह्यो ह्या ग्रंथाचा अभ्यास करतो, तो त्या ग्रंथाचा अभ्यास करतो. अरे हिंदू धर्मामध्ये मान्यता असलेल्या ग्रंथाचा, पंथाचा, संताचा असेल ना तर त्याला नमस्कार करा ना. जगद्गुरु तुकोबांनी कधी ज्ञानोबांचा मत्सर केला नाही, ज्ञानोबांनी कधी नामदेवाचा मत्सर केला नाही, नामदेवांनी कधी गोरोबा काकांचा मत्सर केला नाही, गोरोबा काकांनी कधी मुक्ताईचा मत्सर केला नाही, मुक्ताईने कधी जनाबाईचा मत्सर केला नाही, जनाबाईने कधी कान्होपात्रेचा मत्सर केला नाही. प्रत्येकाचे पंथ वेगळे होते. ज्ञानोबा आले नाथ संप्रदायातून, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार सोजविले. जगद्गुरु तुकोबा चैतन्य संप्रदायाचे, नाथ महाराज दत्त संप्रदायाचे, पण आजही जगद्गुरु तुकोबांची दिंडी तिथेच जाते, नाथ महाराजांची दिंडी तिथेच जाते. मौली ज्ञानोबांची सगळे भक्त, सगळी दिंडी तिथेच जाते पांडुरंग परमात्म्याला भेटायला. ज्या वेळेला सगळ्या संतांच्या नामस्मरण करत सगळ्या दिंड्या तिथे येतात ना त्या एकत्र आलेल्या मांदेला वारकरी म्हणतात. त्या एकत्र चाललेल्या भजनाला, त्या एकत्र आलेल्या मांडाळी जी काय असते की नाही त्याला म्हणतात मांदियाळी, त्याला म्हणतात वारकरी. आणि हे सगळे एकत्र आल्यानंतर ना कुठल्याही प्रकारचा अभिमान नाही, द्वेष नाही, मत्सर नाही, पाया पडती जन एकमेका. पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडती जन एकमेका. ऐके ना, तिरस्कार कोणाचा करतो आम्ही, द्वेष कोणाचा करतोय. आम्हाला धर्म जर वाढवायचा आहे, आम्हाला धर्म कार्य जर वाढवायचं आहे ना तर आम्ही संतांचा विचार करायला हवा. अरे घड्याळाचे काटे जर आम्ही पाहायला गेलं 11 तास माऊली ते इकडे तिकडे फिरत असतात. 11 तास. सेकंड काट्याचं काम करतोय, मिनिट काट्याचं काम करतोय, तास काट्याचं काम करतोय. पण 12 वाजायची वेळ झाली की सगळे काटे जसे एकत्र येतात की नाही तसं तुम्ही कोणत्याही पंथात असा, कोणत्याही संताचे असा, कोणत्याही ग्रंथाचा अभ्यास करा, कोणताही टिळा तुम्ही कपाळाला लावा रे, पण जेव्हा धर्माचं कार्य करायची वेळ येते ना त्यावेळेला सगळे संताचे, सगळे पंथाचे आणि सगळे ग्रंथाचे एकत्र आले पाहिजेत. आणि ज्या दिवशी सगळे एकत्र येतील ना, अरे हिम्मत नाही कोणाची आमच्या धर्माकडे वाकड्या नजरेने पाहायची. कुठेतरी ज्या वेळेला आम्ही हिंसाचार, भ्रष्टाचार आणि अत्याचार पाहतोय ना त्यावेळेला आम्हाला संतांच्या कार्याची जाणीव होते.
त्यावेळेला आम्हाला संतांच्या विचाराची जाणीव होते, त्यावेळेला आम्हाला जगद्गुरु तुकोबांची आठवण होते, त्यावेळेला आम्हाला माऊलींची आठवण होते, ज्या वेळेला आम्हाला हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींची आठवण होते की त्यांचे विचार जर आम्ही घेतले, त्यांच्या विचाराने जर आम्ही चाललो, त्यांच्या वाङ्मयाचा अभ्यास जर आम्ही केला, तर हा हिंसाचार, हा भ्रष्टाचार आणि हा अत्याचार थांबल्याशिवाय राहणार नाही.